सरिता तुषार गिऱ्हे, मनसे उमेदवार प्रभाग 16 क. आश्वासन नाही, कार्य करू, जनतेचा प्रतिसाद. बघा ग्राफिन वर्ड न्यूजवर. मी लढत आहे आणि हे माझी पहिली निवडणूक आहे आणि माझा हेतू लढण्यामागचा हाच आहे की मला समाजकार्य करायचं आहे. राजकारणापेक्षा मला समाजसेवा जास्ती करायची आहे, म्हणून मी या रिंगणात उतरलेली आहे. आपको क्या लगता है कि जो डबल इंजन की जो सरकार है, भारतीय जनता पार्टी है, कांग्रेस है, तो ऐसे में आपको ही क्यों चुनेंगे? आपके लोग क्यों चुनना चाहते हैं? मला असं वाटते की जनता आता उजागर झालेली आहे आणि जागरूकतापणा जनतेमध्ये खूप आलेली आहे आणि त्यांना जे आताचं जे राजकारण आहे ते कळत आहे, जे होत आहे. कारण आता काही दिवसापूर्वी सोलापूरमध्ये एक मर्डर झाला मनसे सैनिकाचा आणि आमच्यासोबत पण काही घडत आलं आहे. मनसेचे बॅनर फाडण्यात आले आहे. आमच्या रॅलीमधले जे मुलं आहेत त्यांना धमकवण्यात आलेलं आहे. तर हे जे गलिच्छ वातावरण चाललेलं आहे, मला कोणत्या पार्टीवर टीका टिप्पणी करणे माझा हेतू नाही आहे आणि माझ्या मनाला ते पटतही नाही, म्हणून मी नाव घेणार नाही. पण ज्यांनी जे केलं आहे ते त्यांना कळेल आणि मला असं वाटते की ह्या सगळ्या राजकारणात होत असतात, पण आम्हाला या गोष्टीकडे लक्ष न देता आम्हाला जे आमचं लक्ष आहे ते आम्हाला करायचं आहे आणि आमचं लक्ष पूर्ण समाजसेवेकरिता आहे. ताई, प्रभाग 16 क मधून बीजेपी कडून वर्षा चौधरी लढत आहेत, काँग्रेसकडून संजना देशमुख लढत आहे. अशातच आपण सुद्धा रिंगणात आहात. तर काय वाटते आपल्याला, विकासाचा आपलं जे हेतू आहे तो कशा प्रकारे वेगळा राहणार आहे? विकासाचे मुद्दे तर हे बघा, इलेक्शनच्या वेळेस सगळे मोठे मोठे आश्वासन देतात. आता आम्ही जो प्रचार केला, काही एरियात आम्ही गेलो तर मागचे जे होते नगरसेवक त्यांच्याप्रती आम्हाला आक्रोश ऐकायला मिळाला आणि तो एकदम भावनिक होता. काही लोक एकदम म्हणजे आम्ही त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि तो एकदम म्हणजे त्यांची जी भावना होती ते आम्ही जाणून घेतली आणि ते सत्य होतं. कारण त्यांनी म्हटलं की येत्या वेळेस जेव्हा आम्हाला मतदान घ्यायची त्यांना गरज असते तेव्हा ते येतात आणि हात जोडून आम्हाला नमस्कार करून जातात, पण आमचे कामं काही होत नाही. तर त्यांच्या कुठेतरी भावना दुखवल्या गेल्यात आहे. तर आम्हाला उत्तर द्यायला त्यांच्याजवळ काही नव्हतं. आमच्याजवळही फक्त आश्वासनच होतं. मग आम्ही त्यांना शांततेनं समजावलं. तर आम्हाला असं वाटतं की आम्ही आश्वासन देण्यापेक्षा कामं करू आणि जे उमेदवार आहेत त्यांच्या परीनं त्यांनी लढावं. आमच्या परीनं आम्ही खूप मेहनत करत आहे. माझे जे मनसैनिक आहे, एक आम्ही मित्रपरिवारच आहे, ते खूप मेहनत घेत आहे आणि मला असं वाटतं की जनतेला आता आश्वासन नको, कार्य हवेत आणि मी ते करून दाखवेन, ही माझी गॅरंटी आहे. हे मी नक्की करेन. तर जनतेने माझ्यावर विश्वास करावा. सरिताताई, आपल्याला माहितीच असणार की नागपूर महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या कुठेतरी बंद पडत आहेत. तर गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावं याकरता आपलं काय अगदी बरोबर. हा विचार माझ्या डोक्यात होताच. जसे जे प्रायव्हेट शाळा आहेत त्यांची फी खूप वाढत चाललेली आहे आणि अभ्यासपेक्षा मला वाटतं तो एक बिझनेस झालेला आहे. तर गव्हर्नमेंटच्या शाळा आहे त्या आमचा असा प्रयत्न आहे की आम्ही इंग्लिश मीडियम करू, ताकी जे गोरगरिबांचे मुलं आहे त्यांना पण उच्च शिक्षण, चांगलं शिक्षण मिळावं आणि ज्या पडल्या अवस्थेत शाळा आहे त्यांचा आम्ही निर्माण करू, अशी आमची इच्छा आहे आणि मनातून इच्छा आहे. तर आम्हाला संधी मिळेल तर आम्ही हे कामं जरूर नक्की करू. आहे कुठे आम्ही गेलो तर कचऱ्याचे ढिगारे लागलेले आहेत आणि जनतेनं आम्हाला सांगितले आहे की लोक येतात आणि काम करत नाही. त्यांनी आम्हाला त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नेलं, ते दाखवलं आणि आम्ही फोन करतो तो फोन आमचे उचलत नाही आहे. फोन उचलणं दूर आहे, आम्हाला काही उत्तर पण देत नाही आहे. तर असले नगरसेवक आम्हाला नको आहेत, अशी प्रतिक्रिया आम्हाला मिळालेली. 15 तारखेला वोटिंग होणार आहे. काय जनतेला एक आव्हान राहणार आहे आपल्याकडून? जनता मला असं वाटते की जागरूक आहे आणि येत्या 15 तारखेला जे निवडणूक आहे तर आपली जागरूकता त्या निवडणुकीद्वारे दाखवावी आणि प्रचंड बहुमताने मला विजयी करावं. माझ्या पक्षावर एकदा विश्वास नक्की दाखवावा. आपली मुलगी, सून, बहीण म्हणून मला प्रचंड बहुमताने विजयी करावं, कारण मला जनतेसाठी काम करायचं आहे. एक नगरसेवकचा अर्थ तोच असतो की नगरसेवक. माझ्यासाठी जनता राजा आहे आणि मी त्यांची सेवक बनून नेहमी कार्य करत राहील. तर मला एक संधी त्यांनी नक्की द्यावी आणि येत्या 15 तारखेला मला मतदान करावं आणि माझ्या रेल्वे इंजिनला पुढे आणावं. धन्यवाद. ताई, तुम्ही सरिता गिरेसोबत आहात. काय वाटते तुम्हाला, सरिताताईच नगरसेवक का व्हावे?
नमस्कार, मी रीता काळे. मी हिला 10 वर्षापासून रीता ताईला ओळखत आहे आणि त्यांचा स्वभाव तर चांगला आहे, पण त्यांच्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांमध्ये खूप समाजसेवा करण्याचं अतूट म्हणजे त्यांच्या प्रेमही आहे आणि कळकळ पण आहे. आजच मी पाहिलं नाही आहे त्यांनी प्रत्येक म्हणजे आमच्या एरियातले भरपूर कामं त्यांनी सॉल्व्ह केलेले आहे आणि ती जिज्ञासा ते पाहून मला तरी वाटतं की या इलेक्शनमध्ये प्रचंड बहुमताने लोकांनी त्यांना विजयी करावं आणि त्यांना समाजसेवा करण्याचा चान्स द्यावा. जय महाराष्ट्र. ताई आपल्याला काय वाटतं सरिताताई का बनले नाही? नमस्कार, मी चादी सदार. मला असं वाटते का हे ताई आतापासून जे विकास नाही झाला आहे आता ते विकास करणारे तत्पर आहे आणि मला वाटते का ते जितून येईल. जय महाराष्ट्र. नागपुर में तो फडणवीस साहब ने महाराष्ट्र नवनिर्माण सेना की हालत पतली कर दी है भाई साहब। भैया आज के डेट में राज साहब ठाकरे महाराष्ट्र के अंदर इतना बड़ा चेहरा है कि एक फोन मारेंगे पूरा मंत्रालय उनके घर में जाता। ये उनकी खाली एक काम करो, ईवीएम मशीन और मोदी का चेहरा दिखा रहे हैं होर्डिंग्स के ऊपर। हमारे सामने कोई नहीं टिक रहा है, हमारे सामने कोई नहीं। देवेंद्र फडणवीस खाली ईवीएम मशीन। फडणवीस साहब को नम्रता की विनंती करता मैं, फडणवीस साहब को नम्रता की ईवीएम विनंती करता मैं, ये होर्डिंग्स हटा दो तुम्हारे, ये होर्डिंग्स हटा दो। आता कुठं गेली आचारसंहिता, आता कुठं गेलं तुमचं NMC? पूर्ण त्यांनी बुक केले होर्डिंग्स, आमचे होर्डिंग्स लावत नाही। आमचे राजसाहेब ठाकरे ज्या दिवशी म्हणते ना त्या दिवशी एका याच्यावरती त्यांच्या घरी मग जाते। मंत्रालय घाबरलेलं आहे, सगळे मिनिस्टर घाबरलेले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सगळा दबदबा आहे। कोणी आम्हाला फक्त हे लोक काय करतात, आम्हाला टार्गेट बनवत आहे, आमच्या लोकांना मारत आहे, आमचे बॅनर फाडत आहे। याचं NMC CP साहेब, कमिशनर साहेब यांनी आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मनसे शिवसेना एक झाली परंतु नागपूरमध्ये होऊ शकली नाही, काय सांगाल तुषार भाऊ? त्याचं कारण असं आहे, माननीय पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला जो आदेश दिला त्या आदेशाचं आम्ही पालन करतो। आता युती किती ठिकाणी होते, युती किती कोणत्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं हे साहेब डिसिजन घेते। त्याच्याकरता मी पक्षातला सगळ्यात लहान कार्यकर्ता आहे, मी ते डिसिजन घेऊ शकत नाही। अभी थोड़ी देर पहले आप कह रहे थे आपको परेशान कर रहे हैं चुनाव लड़ने में। भारतीय जनता पार्टीचे लोक आमचे बॅनर फाडत आहे, आमच्या मुलांना मारत आहे। CP साहेब काही करत नाही आहे, फक्त तोंडावरती बोट ठेवून आले। भारतीय जनता पार्टीकडून त्यांचा किल्ला ते लढून आले। हे काय झालं? हे प्रशासन सगळं यांनी विकत घेतलेलं आहे। सरकारचा मी निषेध करतो, प्रशासनाचा मी निषेध करतो। माझं आव्हान आहे पोलीस प्रशासनाला, ज्या दिवशी तुषार गिरे बटन काढन त्या दिवशी त्यांनी आपली बटन काढायला पाहिजे। तुषार भाऊ, अगर समजा सरिताताई गिरे महानगरपालिकामध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेल्या आणि त्यांना हाच त्रास भोगावा लागला तर काय करणार? माझ्या बायकोला CM साहेबांनी सरळ सांगितलं, तुझी बायको निवडून आली, तिला आम्ही कॉर्पोरेशनमध्ये घेऊ, हे उत्तर तेच देणार आहे। येत्या 15 तारीखला व्होटिंग होणार आहे नागपूरमध्ये, जनतेला आपले काय आव्हान राहणार आहे? सगळ्या जनतेला, माझ्या भगिनी, माझे वडीलधारे माणसं, माझे मित्र, माझे परिवार, माझे कार्यकर्ते, सगळ्यांना माझी एवढीच नम्र विनंती आहे, एक सुवर्ण संधी आम्हाला द्या, एक सुवर्ण संधी आम्हाला द्या। तुम्ही काँग्रेसला दिली, तुम्ही BJPला दिली, एकदा चेहरा बदलावा। हा बदल पाहिजे आपल्याला, हा बदल पाहिजे, हा बदल पाहिजे, हा बदल द्या, हे द्या। जनतेला आव्हान आहे, एक बदल करा, एक बदल करा। माझी पाय जोडून आई बहिणींना सगळ्यांना विनंती आहे, फक्त मला एक सुवर्ण संधी द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं नाव रामू मधुकर खोपरागडे। जनतेला माझं एक नम्रपणे विनंती आहे की आता हे जुमलेची सरकार जाऊ द्या आणि काम करणारी सरकार येऊ द्या। खूप झाले ते जुमलेच चालू आहे आणि खोटंच चालू आहे। आता काम करणारं सरकार आलं पाहिजे ना। आमचं सरकार जे आहे ते काम करणारच आहे। राजसाहेबाचं काम, आमचं मनसे जसं नाव आहे, तर आम्ही लोकांचे कामं करत राहतो आणि आमचे कामं पाहून लोक खुश आहे आणि त्यांना परिवर्तन पाहिजे, तर परिवर्तन झालं पाहिजे। बस एवढ्या नम्रतेची विनंती आहे। 2 नंबरचं बटन प्रभाग क्रमांक क 2 नंबरचे बटन दाबावे इंजनचं आणि जय महाराष्ट्र, जय मनसे।